फर्स्ट टाइम येतोय मध्ये शॉपिंग केली इथून पुढे आता मी खूप सामान घेणार येतोय मध्ये. गाईज हे बघा, वाव, मेणबत्ती अशी पकडायची डायरेक्ट त्याच्यावर असा पूर्ण ठोकून द्यायचा. हे बॉक्स टाईप बनवलेलं आहे. गाईज पैसे आपण काही पैसे ठेवायचे लपून आणि लावून द्यायचं म्हणजे कोणाला समजणार नाही पैसे ठेवले. हे बघा, या असं आपण त्याने तयार करू शकतो. हॅलो गाईस, कलरचा फ्लोर बघितला. आता पेपर क्राफ्ट 100% तिथं ओरिगामी असेल, 100% तिथं ओरिगामी असेल. तर पेपर आर्टचं कलेक्शन बघू आपण आता इथे. वाव, इथं ओरिगामी आहेत, तुम्हाला दाखवतो मी. हॅलो गाईस, तुम्ही बघू शकता किती वेगवेगळ्या प्रकारचे टॉप्स हंको अवेलेबल आहे. हंको म्हणजे स्टॅम्प्स. हे बघा स्टार, असे वेगवेगळ्या प्रकारचे अवेलेबल कॅन्डलचे, क्रिसमस ट्री पण आहे. क्रिसमस ट्री भरपूर असे अवेलेबल स्टार्सचे वगैरे खूप छान छान आहे. आणि प्राईस 1300-1400 येन पर्यंत आहे प्राइस. याचे 440 येन. घेतलं आहे काय ते एक्सप्लेन कर. हे ना पंच मशीन टाईप आहे, बट ते अशा टाईपचे पंच आहे. हे बघा, हे पंचिंग मशीन आहे. पंच केलं का असं पंच होतं वेगवेगळ्या शेप्समध्ये. सगळे असे डिझाईनमध्ये अवेलेबल आहेत. फुलाचं, फुलपाखरू, फ्लावर्स, हत्तीचं. हे बघा, या असं आपण त्यांनी तयार करू शकतो. हे सर्व तेच आहेत. प्राईज नाही दिलेली. गाईज हे बघा किती सुंदर बनवलं आहे. 3D आहेत पूर्ण. पेपर वर्क आहे. पेपर वर्क सगळं. हे बघा चिमणी तुम्ही बनवली होती पुस्तकाचं बनवलेलं आहे. हे किती क्यूट आहे सगळे. गाईज हे असं नाही का प्लास्टिकचं आहे, सर्व फायबरचं आहे, पूर्ण पेपर येतात. हे बघा काहीच खूप छान आहे. 1320 येनचं आहे. याच्यामध्ये असं हर्ट शेप आहे आणि लाकडाचं. तू घेऊ शकते. इकडं आहेस का? शिरा नाही. पेपरचं एक्सप्लेन. ओरिगामी. वाव, ओरिगामी ही नाही असते जे क्राफ्ट पेपर्स असतं ते. कर ना, एक्सप्लेन कर ना. आय डोंट नो अबाउट इट व्हेरी वेल, बट हे असं असतं की पेपर्स थ्रू नाही का वेगवेगळे क्राफ्ट्स बनवले जातात. जसं हे बनवलेले आहे, काय हे हे वेगवेगळे प्राणी, पक्षी, फ्रुट्स वगैरे वगैरे काहीतरी. हे पूर्ण पेपर आहे. हा भालू पूर्ण पेपर आहे. टेक्स्चर पेपर. गाईस बघा, हा मोरपंखचा टेक्स्चर पेपर आहे. किती छान आहे. युनिकॉर्न, डिझनीलँडचा घोडा. खूप भारी. अननस खायचं. अननस, पेपरचा अननस. एक्सप्लेन कर, काढू शकतो मला. हे बॉक्स टाईप बनवलेलं आहे. पैसे आपण काही पैसे ठेवायचे लपून आणि लावून द्यायचं म्हणजे कोणाला समजणार नाही पैसे ठेवले. असं वरती काढू पण शकतो आपण. आपल्याला आपण डिझाईन पण करू शकतो. कलर द्यायचे. गाईज हे बघा, हे वॅक्स गन आहे ते, म्हणजे असं शिक्का मारतो ना आपण पूर्ण असं डायरेक्ट मेणबत्तीवर, तसं येते सगळे. हे बघा, हे शिक्के येते. मेणबत्ती अशी पकडायची डायरेक्ट त्याच्यावर असं पूर्ण ठोकून द्यायचं. जे दुकानं सील होतं नाही का, ते पोलिस त्याच्यावर लावतं त्या लॉकवर धाडकन, असं तसं येते. गाईज हा बघा पेपर मोठा आहे आणि त्याच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स आहे. तुम्ही असं किचनमध्ये स्टिक करू शकता. नॉट इवन म्हणजे फक्त फळच नाही आहे, असे वेगवेगळे प्राणी पण आहे. दाखवरचं घोडा, काय स्टँड मिरर. वाव, आणि पेंग्विन. पेंग्विन, ॲनिमल्स, बर्ड्स सगळ्यांचा चार्ट आहे. वाव, नाही हे बघा, फक्त प्राणीच नाही आहे, इथं फुलंसुद्धा आहे मस्त. असे पेपर शीट आहेत पूर्ण. किती छान आहेत हे. सिल्की आहे, वेगवेगळ्या कलरच्या पण आहे आणि वेगवेगळ्या कापडाच्या पण आहे. जर एखाद्याला क्राफ्टिंगची आवड असेल ना तर वरचे जे रिबन आहे सर्व वेगवेगळ्या शेप आणि कलरचे रिबन यूज करून आपण असे डेकोरेटिव्ह बनवू शकतो. आर्टिस्ट जरी भेटला नसेल का मटेरियल बाई तो
त्यासाठी त्याला म्हणत्या का आर्टिस्टचा डिझनीलँड हे ते उचल ना. ते उचलून दे ना. टेक्स्चर पेपर आहे सर्व. गाईज हे बघा पेपर बॅग बनवला इथे खूप सुंदर वेगवेगळ्या कलरच्या पेपरचा सर्व पेपर बॅग आहे. अजून ना? हो बनवू. हे बघ ना तिथे काय आहे. गाईज हे बघा इथे ना असे छोटे छोटे मणी आणि दोरा आहे धागा बीड्स रिंग तर त्याचं आपण असं बनवू शकतो. हे बघा झाडाचं आहे हे तर असं बनवू शकतो आपण. डो नॉट टच त्याच्यामुळे आपण त्याला टच नाही करू शकत. खूप सुंदर असं बॉन्साय बनवला आहे बनवू शकतो. हे बघा इकडे मागे दिलेले आहेत त्यांनी या मनीचे आपण तसे बनवू शकतो ते. गाईज हे बघा किती सुंदर आहे. मागं न्यूजपेपर टाईप आहेत पेपर आणि वरती त्यांनी असं फुलं ते बनवले. हे बघा असं टुडे इज युअर स्पेशल डे हॅव अ गुड वन. किती सुंदर आहे वरती पण आहे. आणि हे सर्व तुम्ही स्वतः बनवू शकता. इथं पूर्ण त्यांनी दिलेलं असते बा क्विलिंग्स पेपर क्विलिंग असे मस्त क्विलिंगचे तुम्ही बनवू शकता. हे हानको आहे परत. गाईज जापानमध्ये ओरिगामी खूप स्पेशल आहेत आणि पूर्ण जापानची ओरिगामी वर्ल्डमध्ये फेमस आहे. बघा इथं वेगवेगळ्या ओरिगामीज आहे. बघा ड्रॅगन बनवलं आहे त्यांनी. इवन ह्या बुक आहेत ना याच्यामध्ये ट्युटोरियल पण दिला आहे स्टेप वाईज का तुम्ही कशी ओरिगामीज बनवू शकता. हे बघा गाईज ह्या फ्लोअरपर्यंतच एक्सलेटर आहे. सारे फ्लोअर पासून होतं बरं पण याने तरी पण इथून पाईप आणले. हे बघा 8th आणि 9th फ्लोअर आहे तर तिथं चालू आहे आम्ही आता. इथं फार्म आहेत फार्म. हे बघा इकडे हे बंद आहे इथं नाही जाऊ शकत. 9th 9th फ्लोअर डायरेक्ट 10th आणि 11th फ्लोअरला आहे वरती आहे फार्म आहेत फार्म. इथं बघा ना आहे वरती बघ ह्या फ्लोअरला या तुम्ही इकडे. गाईज फक्त 2 फ्लोअर चढल्या तरी थकलेत. दिवसभर काम केलं यांनी म्हणून थकल्या ह्या दाजू बुदेस. त्याच्यामुळे आता 11th फ्लोअरला लिफ्ट. अरे 11th फ्लोअर फक्त एक चढायचं फक्त आता. गाईज लॅटे इथं तयार केलेले उगवले सगळं हायड्रोपोनिक फार्मिंग आहे. नो इट कांट गो इनसाइड. हे बघा हायड्रोपोनिक आहे पूर्ण. अजून एक फ्लोअरवरती कसले पण हे प्लांट लॅटे लेटस फ्रिल लेटस. एवढंच का हां लय मोठं फार्म आहे. हायड्रोपोनिक आहे 10व्या फ्लोअरवर फार्म आहे. ओ माय गॉड इट्स व्हेरी बिग फार्म. गाईज ही 11th फ्लोअर आहे 11th फ्लोअर आहे आणि 11th फ्लोअरवर हे फार्मिंग करताय हायड्रोपोनिक. वा नाही मुळा नाही आहे ग्रीन व्हेजिटेबल आहे काहीतरी. वरती पायऱ्यांनी चढत आलो आणि ते पाय आम्ही फ्लोअर चढत आलो. खूप थकले मी आणि ते पण ऑफिसवरून आलेलो आहे आणि ते एवढ्या पायऱ्यावरती चढत आलो. काही नाही 2 फ्लोअर चढलं बघू शकता मला दम पण लागलाय दाजू आणि बुदेस. काहीच नाही इथं. हे बघा हे जे तो या जवळ हे बनलं होतं शॉप तेव्हाच त्यांनी पूर्ण ठेवलेलं आहे. बघा आधी असं दिसायचं स्टॉप मी तुम्हाला सांगितलं ना अर्थक्वेक झालता तर आता हे तेव्हा असं होतं आणि आता बघा किती मोठं डायरेक्ट 12th फ्लोअर. गाईज वरती नाही जायचं आपल्याला. गाईज खाली जे फार्म होतं ना त्याचं वरती सलाड भेटतं बघा फार फ्रेश सलाड. गाईज दिसत आहे तुझी प्रायव्हसी. हे बघा हे लेट आहे. हे बघा याचं खाली उगवलं आहे आणि इथं त्याचं सलाड आहेत. गाईज आम्ही हे घेतलं आहे ना आता त्याचं बिल करायला चाललो मी कॅशियरकडे. पोस्ट कार्ड्स सो गाईज 1936 येन झालेत आणि कॅशमध्ये पेमेंट करतोय. मला पाहिजे ती बँक. सो गाईज बँक पण भेटली. एक थांबा तुम्ही. सो कसं वाटतंय घेऊन. खूप छान वाटतंय. इथं या म्हणजे शॉपिंग केली. किती पैसे दिले. 1900 समथिंग होतं. ओके
फर्स्ट टाइम येतोय मध्ये शॉपिंग केली इथून पुढे आता मी खूप सामान घेणार येतोय मध्ये. कारण खूप छान छान आहे ना. येस गाईस, येतोय मध्ये शॉपिंग करून खूप छान वाटलं आणि इथं आल्यावर पण वेगवेगळे आम्हाला स्टेशनरी बघायला भेटले, तर एकदम छान एक्सपिरियन्स होता. तर तुम्ही पण जर कधी टोकियोला जापानला आले तर टोकियो स्टेशनपासून खूप जवळ आहेत, 15-20 मिनटंच लागतात ट्रेननी. तर नक्की या शॉपला जापान्स फेमस अँड लार्जेस्ट स्टेशनरीला व्हिजिट करा. ही जापानमध्ये खूप फेमस आहेत. इथं जापानमधून खूप लांबून लांबून लोक येतात शॉपिंग करायला, तर तुम्ही पण नक्की या आणि इथे शॉपिंग करा. गाईज, आमची शॉपिंग झाली, आता आम्ही चाललो घरी. तर हे बघा, या सायकिनचा. तर गाईज, कशी वाटली जापानची सगळ्यात फेमस स्टेशनरी, सगळ्यात वर्ल्ड्स लार्जेस्ट स्टेशनरी? तर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स करा कसं वाटलं तुम्हाला हा व्लॉग. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय. हे बघा, आम्ही त्या बलगारीमध्ये गेलो होतो.